नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र हो, गेले दीड महिना सारा मराठवाडा आणि मुख्यत्वे करून बीड जिल्हा पेटलेला असताना जणू अज्ञातवासात गेलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा पोपटासारखे बोलायला लागले आहेत. मुत्सद्दी राजकारणी जेव्हा त्यांच्यावर चारही बाजूंनी हल्ले होत असतात तेव्हा निश्चित पडून असतात. जेव्हा त्यांना आपल्यावरलं संकट टळल्याची खात्री पटते तेव्हा मात्र ते उसळी घेतल्याशिवाय राहणारे नसतात. बीडच्या लाडक्या धानुभाऊंचं गेल्या दीड महिन्यातलं वर्तन हे असंच एखाद्या मुत्सद्दी राजकारण्यासारखं राहिलेलं आहे. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं एक अधिवेशन शिर्डीमध्ये नुकतंच घेतलं. या अधिवेशनात अजित पर्वाचा नवा संकल्प वगैरे वगैरे त्यावर चर्चा झाली असं म्हणतात. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ आणि संस्थापक नेते छगन भुजबळ अधिवेशनापासून दूर राहिले, तर तरुण मुत्सद्दी नेते धनंजय मुंडे यांनी ही दांडी मारण्यात पसंत केलं होतं. पण नंतर पडद्याआडून काही हालचाली घडल्या आणि हे दोन्ही बडे नेते अधिवेशनात सहभागी झाले. नंतर अधिवेशनात सारा फोकस राहिला तो धनुभाऊ मुंडे यांच्यावरच. बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडानंतर धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. त्यांचेच एक निष्ठावान कलाकार वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात कथितपणे सहभाग होता असे आरोप झाले. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही झाली. जवळपास महिनाभर साऱ्या माध्यमांमध्ये बीडचं प्रकरण चर्चेत राहिलं. वाल्मिक कराड यांची संपत्ती, त्यांची बीडमध्ये आणि मुख्यत्वे करून परळीत असणारी दहशत, या दहशतखोरीनं मिळवला जाणारा बक्कळ पैसा, हेच विषय जणू साऱ्या महाराष्ट्राचे विषय होऊन गेले. चाणाक्ष धनंजय मुंडेंनी ही परिस्थिती पाहिली, दिवस वाईट आहेत हे जाणलं आणि सोयीस्करपणे मौन स्वीकारलं. हे मौन त्यांनी सोडलं ते थेट राष्ट्रवादीच्या अधिवेशनात. आपली बाजू मांडायचं सर्वश्रेष्ठ व्यासपीठ हे राष्ट्रवादीचं अधिवेशनच असू शकतं हे त्यांनी ताडलं आणि त्यांचा जुना ओजस्वी आणि तेजस्वी अवतार तिथं उफाळून आला. पण इथं भाषण करतानाही बीड मधल्या प्रकरणाबद्दल मात्र ते चकार शब्द बोललेले नाहीत. आपल्याला टार्गेट केलं गेलं, बदनाम केलं गेलं असं म्हणत त्यांनी व्हायोलिनचे सूर धरले. पण पालुपत मात्र स्वतःच्या पक्षनिष्ठेचं आणि इमानदारीचं होतं. मी कसा अजितदादांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, मीच कसा अडचणीच्या वेळी दादांच्या पाठीशी उभा राहिलो, अजितदादांच्या विरोधात कट रचले जात असताना आपणच कशी अजितदादांची पाठराखण केली, हेच ते तिथं सांगते झाले. थोडक्यात आता अजितदादांशिवाय आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही हे ओळखून त्यांनी अजितदादांच्या चरणी आपल्या साऱ्या निष्ठा पुन्हा त्यांनी जाहीरपणे अर्पण केल्या आहेत. अर्थातच अडचणीत आलेल्या कुठल्याही माणसाला कुठेतरी शरण हे जावं लागतंच. नेमकं तेच त्यांनी केलं, त्यात आश्चर्याचं असं काही नाही. या साऱ्या प्रकारात महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांच्या पक्षानं त्यांना देऊ केलेलं संरक्षण आणि अभय. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनातलं आपलं भाषण केलं आणि जणू अजितदादांचा जीव भांड्यात पडला. सुनील तटकरे यांनीही मुंडे यांना लगोलग क्लीन चिट देऊन टाकली. हे सगळं पाहून मुंड्यांची हिंमत वाढली नसती तरच नवल. नंतर मीडियाशी बोलताना त्यांचा कॉन्फिडन्स भलताच वाढलेला आपण पाहिला. या सगळ्यांनी मिळून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माहिती नाही मी धनंजय आहे, म्हणजेच अर्जुन आहे, मी हार मानणार नाही, या शब्दात त्यांनी झटक्यात स्वतःला पोझिशन केलं. हा झाला सारा घटनाक्रम. या बाबींचा अर्थ एकच, बीडमध्ये जे घडलं त्याबद्दल चौकशी सुरू आहे. या चौकशीत आतापर्यंत कुठेही धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचं कारण नाही. बीडमध्ये संतोष देशमुख या उमद्या तरुणाची अमानुष हत्या झाली असली आणि बीड जिल्ह्यातलं सारं वातावरण आज स्फोटक बनलेलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा या साऱ्याशी काहीही संबंध नाही. सबब या विषयावर आता कुठलीही चर्चा होणे नाही आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची कुठल्याही प्रकारची गरजच नाही, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या अधिवेशनातनं पुढे आलेली आहे. थोडक्यात बीडमध्ये जो काही घटनाक्रम घडला त्यात धनंजय मुंडे यांना वाचवणं एवढीच जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली दिसते.
त्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रकरणात रस नाही अशी निरीच्छ आणि अलिप्ततावादी भूमिका पक्षानं कदाचित घेतलेली आहे. इथं सामान्यांच्या दृष्टीनं खरी समस्या निर्माण होते. खरं म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात आज जी काही राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे त्यात बीडचा सहभाग हा मोठा आहे. बीडमध्ये घडणाऱ्या घटना या मराठवाड्यातल्या साऱ्या पक्ष संघटनेवर मोठा प्रभाव टाकणाऱ्या ठरू शकतात. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तिथं प्रचंड अस्वस्थता आहे. वाल्मिक कराडच्या रूपानं धनंजय मुंडे यांनी तिथं उभारलेल्या संस्थानाला आज जबर हादरे बसलेले आहेत. या घटनेचे राजकीय परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. मुंडे स्वतःला लाख दोषी मानत नसतील, पण लोक मात्र खरी परिस्थिती काय ते जाणून आहेत. लोक हे चांगलंच जाणतात की संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासाठी पवन ऊर्जा कंपनीचं खंडणी प्रकरण आहे. ही खंडणी वसूलण्याचा प्रयत्न करणारे कोण, कोणासाठी, कशासाठी हे लोक प्रयत्न करत होते हे कदाचित तपास यंत्रणांना शोधून सापडणार नाही. पण लोक मात्र वस्तुस्थिती जाणून आहेत. आज बीड जिल्ह्यातले साऱ्या राजकीय पक्षांचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात फेर धरून आहेत. साऱ्यांनीच मुंडे यांच्या बीड मधल्या एकाधिकारशाहीला आव्हान दिलेलं आहे. पण केवळ धनंजय मुंडे यांचं नाव कोणी घेतलेलं नाही. हे एक तांत्रिक कारण देत मुंडेंना आज सरकारतर्फे संरक्षण दिलं जात आहे. मित्रहो, अशा प्रकारच्या तांत्रिक बाजू या कोर्टात कामात पडतात, पण समाजात मात्र नाही. समाज हा नेहमीच संवेदनशील राहणार असतो. कायद्याला संवेदनांपेक्षा तांत्रिकता महत्वाच्या असल्या तरी समाज मात्र कायद्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारा संवेदनशील असतो. बीडचं प्रकरण हे झालं गेलं विसरून जावं या प्रकारातलं निश्चितपणे नाही. कायद्यानुसार तिथं काही झालं तरी समाज मनानं मात्र या प्रकरणात सामील असणारे आका कोण यावर शिक्कामोर्तब निश्चितपणे केलाय. म्हणूनच तिथं लोक हजारोच्या संख्येनं आज रस्त्यावर उतरून संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा निषेध करतायत. ठिकठिकाणी आज मोर्चे निघतायत. साऱ्या मराठवाड्याचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होतील ते आज कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला जाणवणारे नसतील, पण त्या पक्षाचं स्थानिक पातळीवर पुरतं वस्त्रहरण झाल्याची स्थिती तिथे आज आहे. आज ना उद्या पक्षाला ते परिणाम भोगावेच लागणार आहेत. पण त्यापेक्षाही मोठं संकट आज मराठवाड्यात उभं झालंय ते तिथं निर्माण झालेल्या जातीय विसंवादाचं. आज तिथं एका जातीचे लोक दुसऱ्या जातीच्या लोकांशी बोलत नाहीत असं म्हणतात. शाळेत जाणारी मुलं, महिला यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर हा विसंवाद निर्माण झाल्याचं लोक सांगतात. आज संपूर्ण मराठवाडा जातीय विद्वेषाच्या संकटाचा सामना करत असताना जणू आपण त्या गावचेच नाही अशी जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली आहे ती सर्वथा चुकीची आणि राजकीय दृष्ट्या बेजबाबदारपणाची म्हणावी लागेल. केवळ मुंडे यांना वाचवण्यासाठी मराठवाड्यातल्या या इतक्या मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका एखाद्या राजकीय पक्षाला निश्चितपणे परवडणारी नाही. पण लोकसभा निवडणुकांनंतर हाय खाल्लेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देवेंद्र फडणवीस यांनी नवसंजीवनी दिली आणि अजितदादा राजकारणात तरून गेले. आता 5 वर्ष आपल्याला कुठलीच भीती नाही हे एरून दादा काय किंवा त्यांचा पक्ष काय ते सारेच कसे बिनधास्त झाले आहेत. शिर्डीत त्यांनी जो कुठला नवसंकल्प केला तो कदाचित यापुढं कुठल्याही भानगडीत न पडता निमूटपणे सत्ता उपभोगण्याचाच नवसंकल्प कदाचित केला असावा. हाच त्यांचा तो नवसंकल्प असू शकेल. दरम्यान बीडचं पालकमंत्री पद आता अजितदादा पवार यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे. त्यातूनही बीडकरांना कुठल्याही पातळीवर काही दिलासा मिळेलच असं नाही. सुरेश धस यांनी वाल्मिकचं वर्णन करताना त्याला पहिला आका म्हटलेलं होतं. या आकाचे आका म्हणून ते धनुभाऊंचा उल्लेख करतात. हे 2 आका तिथं कमी पडले म्हणून की काय आता 3रे आका तिथं पोहोचतायत. हे सारं पाहिलं की बीडचं किंवा साऱ्या मराठवाड्याचं वातावरण पुन्हा एकदा लवकर पूर्वपदावर येण्याची चिन्ह खरोखरच दिसत नाही आहेत. धनंजय मुंडे स्वतःला आश का अर्जुन मानत असले तरी एवढ्या मोठ्या संकटातून ते सही सलामत बाहेर पडतील हे मानणं देखील चुकीचंच ठरेल. पक्ष काही एक म्हणेल, सरकार दुसरं काही मानेल, पण खरा न्याय हा लोकांच्या न्यायालयातच होईल हे मात्र तितकंच खरं.
मित्र हा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ आजचा कसा वाटला ते जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा. नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. ही विनंती. नमस्कार.